हॅलो गाइज, वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. तर मी राजरत्न आणि तुम्ही बघता राजरत्न बुक जर्नी यूट्यूब चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण सूर्याची सावली या पुस्तकाचा आज बुक रिव्ह्यू पाहणार आहोत. तर आपण मागचा पार्ट, जर तुम्ही मागचा पार्ट नसेल पाहिला तर ते तुम्ही बघू शकता. आणि सूर्याची सावली हा बुकचा सेकंड पार्ट आहे. आणि जर तुम्हाला असेच बरेच व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला राजरत्न बुक जर्नी यूट्यूब चॅनलला नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा. तर चला आजच्या व्हिडिओला आपण वेळ न घालता आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया. तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की सासबा जो आहे तो एका गावात पोहोचला होता. तिथं लोकांनी त्याच्या पाया पडल्या आणि आता त्याच्यानंतर काय होते ते आपण पाहूया. तर तिथं त्या लोकांनी त्याच्या पाया पडल्या आणि मग नंतर काय झालं, तो तिथला महाराज नावानं असा ओळखण्यात येत होता. त्याला सबंजण तो दिसला की त्याला महाराज असे म्हणायचे. तर मग तो महाराज बनला त्या गावातला. आणि मग तिथला तो महाराज तर बनला, पण मग जेव्हा लोक यायचे त्याला काही पैसे द्यायचे, त्याने तो पैसे जमा करत करत त्याच्या मुलाचं पण भागवायचा आणि त्याची पत्नी आणि तो त्याचं खाणं त्याच्यावर चालायचं. आणि काही लोक बाहेरचे जे खाणं गिणं देत होते त्याच्यावर ते चालत होते. असं करत करत त्याचा मुलगा 8वीत गेला आणि त्यांनी त्याचं नाव शाळेत टाकलं. शाळेतनी तो 8वीत तर गेला. आणि त्याच्यानंतर मग सासबाचा विचार चालू होता की याला डॉक्टर बनावं, कारण की तो दुसऱ्यांची इलाज करत होता. पण त्याला माहित होतं की हे आपला धंदा काही दिवस चालणार नाही. तर मग काही दिवसानंतर सासबाला त्याच्या पोराला डॉक्टर बनवायचं होतं. तर सासबानं आणि दिनीनं त्या दोघांचा हिशोब केला की किती रुपये लागतील. तर एकूण त्याला शिकवायचा खर्च 1 लाख, त्याला शिकवण्याचा खर्च 1 लाख आणि बाकीचा खर्च 50,000 येत होता. आणि जर मोठा दवाखाना उभा करायचा असेल तर त्याच्यासाठी वेगळा खर्च म्हणजे 5 लाख रुपये लागत होते. तर सासबानं जेवढे पैसे आता लोक जमा केलते ते पाहायला ते एका गावात गेले. तिथं सासबा शिकला होता आणि ते त्याची जुनी टपरी, चायची टपरी पाहून तो थोडा भावुक झाला आणि त्याच्या दिनीला त्याच्या लहानपणाच्या गोष्टी सांगत होता. आणि मग ते त्याच्या गावात पोहोचले आणि बँकेत जाऊन जेव्हा सासबानं पाहिलं त्याच्या खात्यात 1,30,000 रुपये होते. एवढे त्याला शिकवण्यासाठी तर पुरेसा होते, पण त्या दवाखाना बांधण्यासाठी कमी होत होते. मग ते तिघही घरी जात होते तेव्हा रस्त्यांनी त्यांच्या मुलांनी विचारलं, का हो बाबा, तुम्ही असं ढोंग का करता, की तुम्ही लहानपणापासूनच असं नाटक करता का काय? तर त्याच्यावर सासबाला खूप राग आला आणि सासबाने जोरात एक कानफाडात त्या मुलाच्या कानफाडात आणली. लाडी गोडीचा तो मुलगा त्यानं कधीच कानाखाली खाल्ली नव्हती ना, आज पहिल्यांदा त्यानं कानाखाली खाल्ली तर त्याला खूप खराब वाटलं. आणि तो सबन जण त्याच्याकडेच, एसटीतले सबन जण त्याच्याकडेच बघत होते. आणि मग दिनीनं त्याचं तोंड साडीनं झाकलं आणि ते कसेबसे घरी पोहोचले. आणि घरी पोहोचल्यावर 2 दिवस तर सासबाने त्यानं मनवायचीच कोशिश केली की बाळा मला माफ कर, मी गलतीच्यानं मी तुला मारलं. तर त्याच्यावर त्यांचा मुलगा 2-3 दिवसानंतर ते पण राजी झाला. आणि मग काही दिवसांनी सासबाच्या घरात थोडी काही कमी होत होती. तर दिनीनं म्हणलं सासबाला की तुम्ही गावात जा आणि तिथून काही सामान घेऊन या आपल्या खाण्यापिण्यासाठी. तर त्यावर सासबानं होकार आरती मान हलवली आणि तो त्या टेकडीच्या खाली उतरत चालला. आणि तो गावाकडे निघाला एसटीनं. तर मग जेव्हा तो गावात पोहोचला सर्व दुकानं बंद होती. तर मग त्याला वाटलं आपण एक अमृततुल्यवर म्हणजेच चायच्या टपरीवर जाऊन बसावं. तर त्याला तसं वाटलं आणि तो चाय प्यायला गेला. तर तिथं त्याला एक माणूस दिसला. तो माणूस त्याला ओळखीचा वाटत होता आणि त्या माणसाला पण सासबा ओळखीचा वाटत होता. तर त्याला नंतर माहित झालं की आपण जेव्हा हे दिनी आपला मुलगा लहान होता तेव्हा आपण दिनीला याच डॉक्टर कडे पाठवलं. तर त्यावर तो खूप घाबरला आणि त्यानं विचार केला बा की आता मी फसतोच, कारण सर्वजण माझ्याकडेच उपचार करायला येतात आणि माझा मुलगा दुसऱ्या डॉक्टर कडे जातो. असं त्याला वाटलं की आता माझी पोल खुलेल. पण तेवढ्यात त्या डॉक्टरनी त्याला काही ओळखलं नव्हतं. तर त्यावर तो हे म्हणाला, डॉक्टर म्हणाला, का हो तुम्ही कुठे राहता? तर त्यांनी सांगितलं की मी तिथं लांब लचंग एका टेकडीवर राहतो.
तर त्यावर तो डॉक्टर म्हणाला, तिकडे एक जण राहत होतं पहिले, दिनी आणि तिचा मुलगा. तर तुम्ही त्यांना ओळखता का? ते भाऊकून सासबाने सर्व सांगितले की हो, मी त्याला ओळखतो, ते पहिले इथल्या शाळेत शिकायला होते. असं मग त्याने हे नव्हतं सांगितलं की दिनी माझी पत्नी आहे. पण त्यानं काही ओळखलंच नव्हतं त्या डॉक्टरनी. त्याच्यानंतर त्याच्यानंतर त्यांच्यानंतर तो डॉक्टर होता, तो जरा अरबडला की आता काय होईल. सासबा पण अरबडला. तर त्याच्यानंतर काय झालं, जे दिनी होती का नाही, दिनी घरी बसेल होती. तर मग सासबा जरासा थांबला आणि एका पोत्याच्या जागी बसला. तिथंच त्या डॉक्टरचा दवाखाना होता. तर तो डॉक्टर म्हणाला, सासबा दादा तुम्ही थोडे साईडले असाल तर मी माझा दवाखाना उघडतो. तर सासबा म्हणाला, मला माफ करा, मी साईडला होतो. मग डॉक्टरने दवाखाना उघडला आणि म्हणाले, तुम्ही जरा अंदर पण बसू शकता, दुकानं बंद आहेत तर. त्यावर सासबा नाही करत होता. मग नंतर बसला. मग त्या डॉक्टरने काही प्रश्न विचारले आणि मग सासबांनी पाहिलं दुकानं उघडत होते. सासबांनी दुकानं उघडले. मग सासबा सामान आणायला गेला. तर त्यानंतर तो सामान आणायला गेला तर तेवढ्यात तिथं माणसं आलते. काही माणसं आले किंवा आता आमचा उपचार करा. तेवढ्यात सासबा तिथून निघाला आणि दिनी अरबडली की आता काय करावं, आता तर सासबा घरीच नाहीत. तर त्यावर त्याचं पोरगं उभं राहिलं. तर लोकांना काही न करता त्याच्या पोराला उचललं आणि त्याला त्या हातातून, सासबाच्या हातातून जी चिठ्ठी पडली आणि त्या चिठ्ठीत लिहिलं होतं की याला किती खर्च लागतो, त्यांच्या मुलाला किती खर्च लागतो. ते 1,30,000 त्याला शिकवण्यासाठी, बाकीचा खर्च त्याचा दवाखाना उभे करायसाठी, एवढा खर्च त्यांना लागत होता. पण जेव्हा त्या सासबांनी पाहिलं की त्यांचा मुलगा साधू बनण्यात आला, तेव्हा एका बापाला वाटलं की आपल्या मुलाला डॉक्टर बनवायचं होतं आणि ते माझ्याच्यानं आज साधू बनत आहे. तर माझीच बाकीचे लोक म्हणत होते, तुमचीच पिढी पुढे चालली, तुमचा मुलगा पण आता साधूच बनेल. त्याच्यावर सासबाला कळलं की जसं आपण असेल तसं आपला मुलगा बनेल. तर असं वाटलं त्याला. आणि जेवढा त्या बापाने संघर्ष केला, तुम्ही विचार करून बघू शकता तेवढा संघर्ष कोणी करते का. आणि आपल्या मुलासाठी आई वडील काही पण करायला तयार असतात. तुम्ही पाहू शकता, काही जणांचे वडील शेतकरी असू शकतात. तर उन्हातान्हात तुमच्याकडून काम करणं होते का. जर हे विद्यार्थी व्हिडिओ पाहत असतील तर त्यांच्यासाठी की तुमच्याकडून हे काम करणं होते का. उन्हातान्हात राहू शकता ना तुम्ही. तुमचे आई वडील तुम्हाला घरात राहण्यासाठी एवढी मेहनत करतात आणि शिकवण्यासाठी एवढी मेहनत करतात, तर तुम्ही पण त्याच्यासाठी काही केलं पाहिजे. तर आजच्या व्हिडिओ साठी एवढंच. जर तुम्हाला आणखीन व्हिडिओ बघायचे असतील तर राजरत्न बुक जर्नी युट्यूब चॅनल नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. तर धन्यवाद, थँक्यू.